तेव्हा आबा काळजी घ्या, नादाला लागायचं नाही सांगून ठेवतो. मी कारखाना चालवण्याच्या ठिकाणी नाही, दुसऱ्या ठिकाणी आहे. पण तरी सुद्धा या देवाभाऊनी, आमच्या मोदीजींनी, अमित भाईनी निर्णय घेतला, एक कारखाना बंद पडला तर माझ्या शेतकऱ्याचा ऊस कुठं जाईल, माझा शेतकरी कुठं जाईल. या भावनेतनं अनेक कारखान्यांना मदत करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं. आणि त्या शेतकऱ्यांच्या बद्दल असल्या चांगल्या भावनेचा उपयोग करून अनेक लोक आज पण कारखान्याला दिलेली मदत लाटून खायचं काम करतात. आजही कारखान्याला दिलेली मदत कुठं जाते, काळजी करू नका. परिचारक माझं, काळजी नका करू. आता तुम्हाला सांगतोय, कारखानदारी कधी अडचणीत, आमचं काय म्हणणं नाही, कारखाना अडचणीत आला मदत केली पाहिजे, शेवटी शेतकऱ्याचा आहे, या सगळ्या गोष्टीला आमचं म्हणणं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे, त्याचा हिशोब पण ठेवलाच पाहिजे का. तेव्हा आबा काळजी घ्या, नादाला लागायचं नाही सांगून ठेवतो. मी विषय क्लियर है, हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आता है उसे छोड़ते नहीं. आमचा फंडा क्लियर. तेव्हा जरा बेतान, पण बाकी सगळं जाऊ द्या, मला त्या विषयावर अधिकच बोलायचं नाही, तो आपला विषय नाही. आपला विषय या महाराष्ट्रातल्या या पायाभूत संस्था मजबूत करण्याचा आहे. पण मी विनंती आज आपल्याला करतोय, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष खूप मजबूतीनं पुढे चाललाय, मजबूतीनं उभा राहतोय. अनेक